कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीनं झाली. या निवडणुकीत एकत्र लढूनही महायुतीला काठावरचं बहुमत मिळालंय. मात्र दुसरीकडे केवळ ठाकरे सेनेला सोबत घेऊन एकाकी लढलेल्या काँग्रेसला तब्बल 34 जागा मिळाल्यात. या विजयानंतर महायुतीनं कोल्हापूर शहरात पोस्टरबाजी करून काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना महायुतीच्या नेत्यांचा समाचार घेतला. महापालिका निवडणुकीत महायुतीमधील पक्ष वेगळे वेगळे लढले असते तर कोल्हापूरकरांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला असता, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावलाय. पक्ष एकत्रित लढले, त्यांना कोल्हापूरकरांनी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केला असता, वेगवेगळा लढायला पाहिजे. तुमची जर एवढी ताकद होती तर तुम्ही वेगळं लढायचं होतं. भाजपचा विस्तार करायचा होता. 81 वॉर्डात भाजपचं कमळ पोचवायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. शिंदे गटाने देखील प्रयत्न करायचा होता, राष्ट्रवादीने. त्यामुळे आज ते काय बोलतात याच्यापेक्षा कोल्हापूर लोकांनी आणि आमच्या 5 सीटा ह्या 500 मताच्या आत पडलेल्या आहेत. म्हणजे 16, 100, 150, 200 अशा 5 सीटा आमच्या प्रामुख्यानं त्या ठिकाणी पडलेल्या आहेत. आणि मी मागच्याही पत्रकार परिषदमध्ये सांगितलं होतं की एक निर्णयामुळे आमचे 2 वॉर्ड साधारणपणे आम्हाला त्रासात तांत्रिक दृष्टी. त्यामुळे हा विजय त्यांचा नाही आहे. म्हणजे लोकांची इच्छा आमच्या उमेदवारांच्या बाजूने होती. त्यामुळे ठीक आहे, आता तांत्रिक विजय झालाय, त्यांनी तो साजरा करावा आणि लोकांना डबल इंजिन काय असते, खरं असते का अस्तित्वात, ते कामातून दाखवून द्यावं असे आमचे. हिंमत असेल तर महायुतीनं 2.5 वर्षाचा महापौर करून शहराचा विकास करावा, असं आवाहन आमदार पाटील यांनी दिलंय. बहुमत मिळालेलं आहे, त्यांची हिंमत असेल तर 2.5 वर्षाचाच महापौर करावा. 6 महिने 1 वर्ष पण नको. आम्ही कधी म्हटलं नव्हतं. आम्ही म्हटलं होतं की महापौर पदाची कार्यकाळ जी राहील त्या पद्धतीनं काँग्रेसची सत्ता आली तर महापौरपद त्याच कार्यकाळामध्ये राहील. आम्ही तुकडे करू वगैरे असं कधी बोललो नव्हतं. त्यामुळे आमची विनंती आहे की 2.5 वर्ष महापौर हा राहिला पाहिजे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून जिल्ह्यात एकत्र लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज, दक्षिण विधानसभा मतदारसंघात बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेणार असल्याचं आमदार पाटील यांनी यावेळी सांगितलं. जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्यानंतर आपण महापालिकेतील महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचं प्रशिक्षण शिबिर घेऊन शहरातील प्रलंबित प्रश्नावर सभागृहात कोणते मुद्दे मांडायचे यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शहर विकासाच्या चांगल्या कामाला आपला पाठिंबा असेल, मात्र विकास निधीचा कुठेही गैरवापर होऊ नये यासाठी एक मजबूत विरोधक म्हणून आमचा सत्ताधाऱ्यांवर अंकुश असेल, असंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं.